नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीचं त्रिकोणमिती हे प्रकरण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण इयत्ता 9वीमध्ये असताना काही सूत्र बघितली होती. त्याचा बेसिक जो पार्ट 1 जो आहे तो आपण पाहिला होता. आता पुढील पार्ट जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. ह्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करतो की आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या या त्रिकोणमिती धड्याला. इयत्ता 9वीमध्ये आपण बघितलं की हे जे आहे साइन, कॉस आणि टॅन हे 3 सूत्र आहेत. या 3 सूत्रांमध्ये अधिक सूत्र आहेत. ही सूत्र आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिली होती. आता मात्र आपल्याला कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा ही 3 सूत्र जी आहेत ती आता इयत्ता 10वीमध्ये बघायची आहेत. आणि हे सूत्र बघण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्रिकोणमिती हे जे आहे हे फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणामध्येच वापरता येतं. त्याप्रमाणे आपण आता इथे एक काटकोन त्रिकोण घेतला आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला कोन बी बरोबर 90 अंश, कोन सी बरोबर थिटा हे आपल्याला दिलेलं आहे. आणि यानुसार आपल्याला या थिटा म्हणजेच जो कोणाचं माप, आता इथे कोणाचं स्पेसिफिक माप नसल्यामुळे हा कोन इथे ग्राह्य धरलेला आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे आपल्याला आता गणित किंवा सूत्र बघायची आहेत. चला तर सुरुवात करूया आपण. पहिलं सूत्र होतं इयत्ता 9वीमध्ये साइन थिटा. सूत्र होतं साइन थिटा बरोबर थिटा कोनास समोरील बाजू भागिले कर्ण. आणि हे जर बघताना आपण बघितलं की कोनास समोरील बाजू म्हणजे या कोनाच्या समोरची बाजू, म्हणजे हे आहे ए बी, आणि कर्ण जो असतो 90 अंशाच्या समोरील बाजू म्हणजे तो ए सी. आणि इयत्ता 10वीमध्ये जर बघितलं तर त्याच सूत्राच्या विरुद्ध सूत्र म्हणजेच कोसेक थिटा बरोबर कर्ण भागिले समोरील बाजू. मग कर्ण जो आहे तो आहे ए सी आणि समोरील बाजू आहे ए बी. जर आपण नीट बघितलं तर याच्या एक्झॅक्ट विरुद्ध इथे आहे. ठीक आहे, या पुढील सूत्र कोसेक कॉस थिटा. हे कॉस थिटा सूत्र आपण इयत्ता 9वीला बघितलं होतं की थिटा कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. हा थिटा आहे, या कोणा लगतची बाजू म्हणजे त्याला लागून असलेली बाजू, हिला आपण म्हणतो बी सी, आणि कर्ण म्हणजे ए सी. तेच सूत्र थोडं वेगळं पुढचं सूत्र आपण म्हणूयात त्याला, की त्याच्या विरुद्ध सूत्र सेक थिटा. कर्ण भागिले थिटा कोणा लगतची बाजू. कर्ण आपण बघितला तर ए सी आणि कोणा लगतची बाजू बघितली तर ती आहे बी सी. पुन्हा एकदा या सूत्राच्या बरोबर विरुद्ध सूत्र इथे वापरलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. इयत्ता 9वीमध्ये पाहिलं होतं टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर थिटा कोना समोरील बाजू भागिले थिटा कोना लगतची बाजू. आणि हे सूत्र आपण पाहिलं होतं. या सूत्रामध्ये समोरची बाजू येते ए बी आणि लगतची बाजू जी येते ते बी सी. या सूत्राला विरोधी सूत्र आपण आता इयत्ता 10वीमध्ये पाहणार आहोत, कॉट थिटा. आणि कॉट थिटा बरोबर थिटा कोणा लगतची बाजू भागिले थिटा कोणा समोरील बाजू. लगतची बाजू जी आहे ती आहे बी सी आणि समोरील बाजू जी आहे ती आहे ए बी. बरोबर या सूत्राच्या विरुद्ध सूत्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. ही सूत्र आपण अतिशय सोपी सूत्र आहेत, सर्वांच्या लक्षात राहणारी आहेत. यावर जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊयात. बघा, आता ही जी 3 सूत्र आहेत ही 9वीला शिकलो होतो आणि ही जी 3 सूत्र आहेत ती आपण 10वीला शिकणार आहोत. पण 3 सूत्राबरोबर ही सूत्र आपल्याला जोडीला घ्यायचीच आहेत. आणि ही जर आपण याच पॅटर्न मध्ये लक्षात ठेवली तर आपल्याला यावरती 9 सूत्र तयार करता येतात. म्हणजे काय, पहिलं सूत्र बघूयात. जर समोर समोर पहिलं सूत्र घेतलं, त्यांना जर त्यांचा गुणाकार केला तर त्यांची बरोबर किती येतं, त्यांचा गुणाकार 1 येतो. असं असताना जर साइन थिटा तिथेच ठेवलं आणि कोसेक थिटा इकडे जर गुणाकार आहे, ते कोसेक थिटा जर इकडे आलं भागिले झालं तर हे सूत्र होतं साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा. त्याच सूत्राला आपण थोडं वेगळं केलं की कोसेक थिटा तिथेच ठेवलं आणि साइन थिटा जर इकडे आणलं तर ते होतं 1 छेद साइन थिटा, म्हणजे कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा. म्हणजे हे एकच सूत्र आपण जर समोरासमोर लिहिलं गेलं त्याला आपण गुणाकार केला तर 1 उत्तर येतं. त्यातली एक बाजू दुसऱ्या साईडला नेली की भागाकार होते. त्याप्रमाणे 2 एक्स्ट्रा सूत्र तयार होतात. याचप्रमाणे आपण हे सूत्र पण करू शकतो. बघा, सेक आणि कॉस, कॉस थिटा आणि सेक थिटा यांचा गुणाकार केला तर 1, यामधला सेक इकडे गुणाकार आहे तो इकडे आला तर भागाकार याप्रमाणे, आणि कॉस इकडे आहे तो इकडे आला तर भागाकार याप्रमाणे. आतापर्यंत अशी 6 सूत्र आपण झाली.
यानंतर पुन्हा एकदा शेवटचं सूत्र टॅन थिटा आणि कॉट थिटा समोरासमोर गुणाकार केला तर एक उत्तर येतं. हे दोघं गुणाकार असल्या कारणाने जर कॉट इकडे आला तर तो भागिले होतो आणि जर टॅन इकडे आला तो भागिले होतो. या प्रकारे अजून आपल्याला बघा, हे पहिलं सूत्र होतं, हे दुसरं, हे तिसरं, इथे चौथं, हे पाचवं, हे सहावं, हे सातवं, आठवं आणि 9वं अशी एकूण 9 सूत्र जी आहेत ही इथे तयार होतात. अशा प्रकारे आपण ते लक्षात सुद्धा ठेवू शकतो. आणि ही जादाची सूत्र आहेत, ही सूत्र खूप महत्वाची आहेत. या सूत्रावरती जास्तीत जास्त गणित परीक्षेला विचारली जातात. बघा, साइन थिटाचा वर्ग अधिक कॉस साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तसंच टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा, कॉट वर्ग थिटा अधिक 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा. ही सूत्र तिन्ही महत्वाची सूत्र आहेत आणि ही आपल्याला पाठांतर करायची आहेत. यामध्ये टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे सूत्र सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपल्याला पुढे वापरायचं आहे. चला तर मग पुढे बघूयात. बघा, इकडे एक त्रिकोण मी घेतलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला दिसतंय 45 अंश आणि 45 अंश दिसतंय. ठीक आहे. 45 सारखं असल्या कारणाने मी यांच्या दोन्ही बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू ही सारखी मानतो आणि म्हणून त्याला 1 1 याप्रमाणे आपण त्याची एक एकक आणि एक एकक असं माप देऊ शकतो. आणि जर इथे बघितलं तर इथे आपल्याला माहिती नसेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथलं माप आपण काढू शकतो आणि ते माप आपल्याला मिळतं वर्गमुळात 2. उत्तर काढायला घेतले की साइन 45 अंश, तर आपल्याला माहिती आहे की साइनचं सूत्र काय आहे, समोरील बाजू भागिले कर्ण. मग 45 अंश कुठलाही कोण घेतला तर समोरील बाजू काय येते 1 भागिले कर्ण काय येतो वर्गमुळात 2. जर आपण तेच कॉस 45 अंश केलं तर आपल्याला माहिती आहे की लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू 1 छेद वर्गमुळात 2. आपण तेच बघितलं तर कोसेक थिटा घेतलं तर कोसेक थिटाचे उत्तर येतं कर्ण म्हणजे वर्गमुळात 2 भागिले लगतची बाजू 1 म्हणजे आपण याला वर्गमुळात 2 म्हणतो. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण सर्व 6च्या 6 सूत्र जे आहेत, सूत्र साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा ह्या 6च्या 6 सूत्रांप्रमाणे आपण याच्यामध्ये 45 अंशाचं माप म्हणजे या थिटाच्या बदली 45, या थिटाच्या बदली 45, या सगळे 45 माप ठेवून या त्रिकोणाच्या साह्याने आपण माप शोधू शकतो. ठीक आहे. यापुढे आपल्याला बघायचं दुसरा त्रिकोण जो आहे, हा दुसरा त्रिकोण 30 60 90 चा आहे. आपण पाहिलं की 30 कोनासमोर बाजू ही कर्णाच्या निम्म असते आणि म्हणून जर आपल्याला लक्षात येईल की 30 कोनासमोर ही जी बाजू आहे तिला जर आपण 1 घेतलं तर कर्ण हा 2 घेतला म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की कर्णाच्या ही निमपट म्हणजे अर्धी आहे. ठीक आहे. आणि यानुसार जर आपण 60 अंश कोनासमोर बाजू म्हटली तर ती वर्गमुळात 3 येते. आणि यानुसार जर आपण बघितलं की पुढची उत्तर जर आपल्याला काढायची झाली तर आपण काढू शकतो की साइन 30 अंश त्याचं माप येतं समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे या 30 कोनासमोर बाजू 1 आणि कर्ण 2. साइन 60 अंश तर याचं माप आपण काढलं तर समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे वर्गमुळात 3 छेद 2. पुन्हा कॉस 30 अंश याचं माप करायला घेतलं तर कॉस म्हणजे लगतची बाजू म्हणजे वर्गमुळात 3 छेद कर्ण 2 आणि कॉस 60 अंश म्हणजेच लगतची बाजू इकडे 1 आणि कर्ण जो आहे तो 2. याप्रमाणे आपण हे सोडू शकतो. आणि आपण जर तक्ता बघितलात तर आपल्या लक्षात येईल की आपण जी उत्तरं इथे काढली होती ती उत्तरं आपल्याला मिळतात. मग या प्रकारे आपण काय करू शकतो तर यामध्ये 30 अंश 45 अंश आणि 60 अंश यांची उत्तरं त्रिकोणाच्या साहाय्याने मिळवू शकतो. मात्र आपल्याला 0 आणि 90 अंश यांची उत्तर पाठांतरच करावी लागतील. हे पाठांतर करताना पण आपल्या लक्षात येईल की तक्ता जर थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 0 1 0 1 0 1 0 असं लक्षात ठेवलं तर पुढील उत्तरं सगळी शोधता येतात. म्हणजेच
जर आपण असा विचार केला की टॅन जो आहे तो टॅन साइन थिटा भागिले आपण जर काढलं टॅनचं किंमत जर आपण काढायला गेलो की साइन थिटा भागिले कॉस थिटा, तर साइनचं उत्तर जर 0 आहे आणि कॉसचं उत्तर जर 1 आहे तर आपल्या लक्षात येईल की एकाचा पाडा बघितला तर 1 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे आपण जर बघितलं तर टॅनची किंमत जी आहे ती 0 आहे आणि ही किंमत आपण इथे काढू शकतो. इथे ही जी 0 किंमत आहे ती याच्यावरनं काढू शकतो. त्यानंतर इथे ठरवता येत नाही, म्हणजे जर आपण कोसेक आपण आपण जर बघितलं की कोसेक थिटा कोणाच्या विरुद्ध असतो बरं, तर तो 1 साइन थिटा. मग साइन थिटा 1 भागिले साइन थिटा म्हणजे किती 0. शून्याचा पाडा तयार करता येतो का? नाही. म्हणून कोसेक थिटाची किंमत जी आहे ती ठरवता येत नाही. ठीक आहे. पुढे बघूया सेक थिटा. मग सेक थिटा म्हणजेच काय, 1 कॉस थिटा. मग 1 कॉसची किंमत किती आहे 1. 1 भागिले 1 किती, तर 1. म्हणून सेक थिटाची किंमत 1. याप्रमाणे आपण असे उत्तर सगळे शोधू शकतो. कॉट थिटा बरोबर किती, 1 टॅन थिटा. ठीक आहे, 1 टॅन थिटा. 1 टॅनची किंमत किती आहे 0. शून्याचा पाडा तयार करता येतो का? नाही. शून्याचा पाडा आपण कधी शिकलो पण नाहीये, त्याच्यामुळे ती किंमत कशी आहे ठरवता येत नाही. म्हणजे जर आपण एक लक्षात घेतलं की आपल्याला फक्त 0 साइन शून्याची किंमत 0, कॉस शून्याची किंमत 1, 0 0 1 0 याप्रमाणे लक्षात ठेवलं तर बाकी आपल्याला लक्षात राहायला सोपं जाईल. आणि त्यानुसार इकडचं पण तसंच करता येईल आपल्याला. पहिलं गणित जे आहे ते आहे साइन थिटा बरोबर 7/25 आणि साइन वरनं आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढायची आहे. आपण जर बघितलं की साइन थिटा आणि कॉस थिटा या सूत्रामध्ये आपल्याला मिळत आहेत. मग आपण हे सूत्र इथे वापरूयात की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइनच्या ठिकाणी आपण 7/25 लिहू शकतो अधिक कॉस वर्ग थिटा आपण जसं जसं लिहूयात बरोबर 1. 7चा वर्ग 49 आणि 25चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस वर्ग थिटा तिथेच ठेवा 1. इकडे हे जे आहेत ते इकडे अंदर वजा होतील आणि ते 49/625 असं उत्तर येईल. पुढे आपल्याला बघायचंय की कॉस वर्ग थिटा बरोबर हे 625 ने यांना गुणलं तर 625 वजा 49 म्हणजे खाली येईल 625 आणि कॉस वर्ग थिटा बरोबर 625 वजा 49 केलं तर आपल्याला 576 उत्तर येतं भागिले 625. आपण विचार केला की कॉस वर्ग थिटा बरोबर हा कोणाचा वर्ग आहे, तर हा 24 आणि 25 या दोघांचा वर्ग आहे. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर कॉस थिटा बरोबर 24/25. म्हणजे जे पहिलं उत्तर आपल्याला पाहिजे होतं कॉस थिटाचं ते उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण टॅन थिटाचा विचार करूयात. टॅन थिटा बरोबर कुठलं सूत्र आहे का इथे, तर हो हे सूत्र आहे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. या सूत्राला आपण असंही लिहू शकतो की साइन थिटा भागिले कॉस थिटा. बघा ते टॅन थिटा लिहून घेऊयात हवं तर. टॅन थिटा बरोबर साइन थिटाची किंमत किती आहे, तर आपण ती बघूयात कुठे काढली आहे की आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे 7/25 भागिले कॉस थिटाची किंमत आपण इथे काढलेली आहे. कॉस थिटा किती आलेली आहे, तर 24/25. ज्यावेळी आपल्याला असं येतं ते 7/25 आणि ह्या गुणाकाराचं जर आपण इकडे भागाकाराचं चिन्ह आपण जर गुणाकाराचं केलं तर 25/24. म्हणजे जर भागाकाराचं चिन्ह हे आपण उलट केलं, गुणाकार केलं तर ही संख्या सुद्धा उलटी करावी लागते. आणि मग हे 25 आणि हे 25 गेले, उत्तराला 7/24. टॅन थिटा जे होतं ते उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 7/24. म्हणजे आपल्याला इथे
कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढायची होती. या दोन्ही किमती आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. चला पुढचं गणित घेऊयात आपण. पुढचं गणित आहे टॅन थिटा बरोबर 4/3. तर कॉस सेक थिटा आणि कॉस थिटा काढायचं आहे. तर मग टॅन थिटा आणि सेक थिटा हे कोणत्या एका सूत्रात आहेत का, तर ते आपल्याला बघावे लागतील. तर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे शेवटून दुसरं जे आहे सूत्र त्यामध्ये ते आहेत. तर आपण इथे लिहूयात की टॅन थिटा बरोबर 3/4 आणि मग आपल्याला सूत्र वापरायचं आहे की टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. मग टॅन थिटा म्हणजे किती, तर 3/4 त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग घ्यायचा आहे अधिक 1 आणि सेक वर्ग थिटा. यामध्ये 3चा वर्ग आला 9, 4चा वर्ग आला 16 अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. पुढे या 16ने जर 1 ला गुणलं तर आपल्या इथं 9 अधिक 16 आणि छेदस्थानी जसे जसे 16 राहतील इकडे सेक वर्ग थिटा. ठीक आहे. आता आपण बघूयात इथे सेक वर्ग थिटा जसं जसं राहील आणि ते छेदस्थानचे 16 जसे जसे घेऊयात. हे 9 आणि 16 यांची बेरीज होते 25 आणि आपण जर बघितलं की या साईडला जे आलेले आहेत ते कोणातरी वर्ग आहेत. इकडे आहे तर सेक वर्ग थिटा हा 25 जो आहे तो 5चा वर्ग आणि 16 जो आहे तो 4चा वर्ग. दोन्ही साईडला वर्गमूळ काढले तर आपल्या लक्षात येईल की सेक थिटा बरोबर 5/4. हे जे पहिलं उत्तर होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याला आपण चौकोन करून घेऊयात. यानंतर आपण सेक वरनं कॉस काढायचं आहे. तर सेक वरनं कॉस काढण्यासाठी आपल्या लक्षात येईल की कॉस थिटा हे सूत्र वापरू शकतो की कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. आपण पुन्हा याला 1/सेक थिटा याप्रमाणे लिहून घेऊयात आणि मग पुढच्या किमती काढून आपण ते भरूयात की 1/ इथे सेक थिटाची किंमत आली आहे 5/4. आपण याला काय करूयात 1 गुणिले 4/5 असं लिहूयात, कारण भागाकारात चिन्ह जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा संख्या सुद्धा उलटी करावी लागते आणि म्हणून कॉस थिटा बरोबर किती येतं, तर 4/5 हे उत्तर आपल्याला मिळेल. ह्याला आपलं दुसरं उत्तर. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा पुढचं गणित आहे कॉट थिटा बरोबर 40/9. तर कोसेक थिटा आणि साइन थिटा काढा. तर आपल्याला बघता येईल हे शेवटचं सूत्र आहे ते सूत्र इथे वापरायचं आहे आपल्याला. तर मी पहिल्यांदा लिहून घेतो की कॉट थिटा बरोबर 40/9 आणि मग सूत्र वापरायचं आहे आपल्याला कॉट वर्ग थिटा बरोबर 40 कॉट वर्ग थिटा अधिक 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा. यानंतर आपण बघूया कॉट थिटाची किंमत 40/9 आणि हा काय करायचा आपल्याला त्याचा वर्ग करायचा आहे. त्याचा वर्ग करायचा आहे अधिक 1 बरोबर कॉस सेक थिटा. ठीक आहे. यानंतर आपण बघूयात की आपल्याला हे जर वर्ग करायचे आहे इथे 40चा वर्ग 1681 असं घेऊ शकतो अधिक 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा हे आपल्याला इथे कोसेक वर्ग थिटा हे आपल्याला लिहायला लागेल आणि मग आपण नेहमीप्रमाणे याने यांना गुणाकार केला छेदस्थानी तर आपला 81 येणार आहे आणि इथे 1600 अधिक 81 हे आपल्याला लिहावं लागेल आणि मग कोसेक वर्ग थिटा. पुढे इथे 81 छेदस्थानी जसं जसं राहील या दोघांची जर बेरीज केली तर 1681 हे येईल आणि कोसेक वर्ग थिटा हे जसं जसं येणार आहे. आता पुढे आपण बघूयात की जे 1681 आहेत ते कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे
आणि त्याच्या बरोबर कोसेकचा वर्ग थिटा. 1681 म्हणजे 81चा वर्ग आणि 81 म्हणजे 9चा वर्ग. दोन्ही साईडचे जर वर्गमूळ आपण घेतले तर इथे मला 41/9 मिळेल आणि इकडे कोसेक वर्ग थिटा हे मिळणार आहे. तर यानुसार हे कोसेक आपल्याला वर्ग नाही मिळणार, कोसेक थिटा वर्ग आपण वर्गमूळ घेतलेले त्यामुळे वर्ग जाईल. आणि हे आलं आपलं पहिलं उत्तर. याच्यावरनं आपल्याला परत काय करायचंय, साइन थिटाचं सूत्र काढायचं. म्हणजे हे पहिलं सूत्र वापरूयात आपण, साइन थिटा काढायचं असल्यामुळे. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा आणि मग 1 कोसेक थिटा असं आपण लिहून घेऊयात. आणि 1 कोसेकची किंमत आलेली आहे 41/9 आणि म्हणून साइन थिटा बरोबर 1 चिन्ह आपण गुणिले केलं की संख्या उलटी करायची हे आपण शिकलो. आणि म्हणून साइन थिटा बरोबर 9/41 हे आपलं असेल. सर्वांना हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचं गणित आहे 5 थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. आता याला आपण काय करू शकतो की हे वजा आहेत ते इकडे घेऊयात. म्हणजे 5 सेक थिटा बरोबर 12 कोसेक थिटा. आता इथे आपण नेहमी काय करतो की हे जे दिलंय त्याच्यामधून जे काढायचे हे 3 काढायचे तर त्यांच्या रिलेटेड कुठले सूत्र आहेत का ते बघतो. परंतु आता इथे आपल्या लक्षात येईल की थोडं हे गणित वेगळं आहे. याला आपण आता वेगळ्या पद्धतीने लिहून घेऊयात की इकडे 5 गुणिले आणि इकडे 12 गुणिले. मग आता ह्या सेकसाठी आणि कोसेकसाठी एक सूत्र इथे घेऊयात. हे कोसेकसाठी असलेले सूत्र जे आहे ते आपण सेकसाठी हे घेऊयात आणि कोसेकसाठी हे घेऊयात. म्हणजे 1 इथे सेकचं जे सूत्र आहे ते येईल कॉस थिटा आणि कोसेकचे सूत्र आहे ते येईल 1/साइन थिटा. आता यामध्ये जर आपण पुढे बघितलं तर आपण बघूयात की हे 5 जे इकडे गुणाकार आहेत तिकडे याला भागाकार करूयात. म्हणजे 12/5 असं उत्तर येईल. आणि हे जे आहेत साइन थिटा ते इकडे गेले तर साइन थिटा गुणिले होतील आणि त्याला कॉस थिटा भागिले होतील. साइन छेद कॉस म्हणजेच आपल्याला येईल लक्षात की टॅन थिटा आणि म्हणून ते उत्तर येईल 12/5. हे आपलं सुरुवात असेल की हे आपली सुरुवात असेल की आपण पहिलं शोधलेलं आहे टॅन थिटा. आता या टॅन थिटाच्या आधारे आपण इतर जे किमती आहेत ते काढूयात. त्यासाठी आपल्याला पहिलं सूत्र जर बघितलं तर हे जे शेवटून दुसरं सूत्र आहे की टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. मग टॅन वर्ग थिटाची किंमत 12/5 अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. आता हे जे 12/5 आहेत त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग 12चा वर्ग येतो 144/5 बरोबर अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. आता हे 144 जसे जसे लिहायचे अधिक हे जे 5 आहेत ते इथे 1 असतील त्याला काय करायचं गुणाकार. म्हणजे ते येतील 5 सॉरी इथे 12चा वर्ग जो आहे तो 144 येईल. 5चा वर्ग 25 येईल अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. आणि मग आपण काय करणार 144 अधिक हे जे 25 आहेत ते 1 ला गुणाकार करणार. म्हणजे 25 1 25 आणि छेदस्थानी 25च बरोबर सेक वर्ग थिटा. यामध्ये 25 छेदस्थानी जसे जसे 144 अधिक 25 यांची बेरीज होईल 169 बरोबर सेक वर्ग थिटा. आता हा जे 169 आणि 25 आहेत ते कोणाचा वर्ग आहेत तर 169 हा 13चा वर्ग आहे आणि 25 जो आहे तो 5चा वर्ग आहे बरोबर सेक वर्ग थिटा. मग आता सेक वर्ग थिटा आणि इकडे वर्ग, मग हा वर्ग आणि हा वर्ग काढला तर आपल्या लक्षात येईल की 13/5 हे तर सेक थिटाची किंमत. ठीक आहे. म्हणजे आपण ते असं लिहिलं काय की उलट लिहिलं काय. आपल्याला एक उत्तर जे पाहिजे होतं
सेक थिटाचं ते आपण काढलेलं आहे. आता हे सेक थिटावरनं आपण काय करायचं, ते कॉस थिटा, म्हणजे आपल्याला हे सूत्र, तिसरं सूत्र जे आहे ते वापरायचं आहे की कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा, 1/सेक थिटा. आणि म्हणून कॉस थिटा बरोबर 1/13/5 असं जेव्हा येतं तेव्हा आपण त्याला उलट करतो, कॉस थिटा बरोबर 5/13. हे आपलं असेल उत्तर. म्हणजे इथे मी पुन्हा एकदा लिहितो की कॉस थिटा बरोबर 5/13. दोन उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. आपल्याला साइन थिटाचं उत्तर काढायचं आहे आणि आपल्याला हे शेवटून तिसरं जे सूत्र आहे ते इथे वापरावं लागेल की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि साइन वर्ग थिटाचे आपल्याला उत्तर काढायचं आहे म्हणून ते तसंच ठेवू आपण. अधिक कॉस थिटाची किंमत आपल्याकडे माहिती आहे 5/13 बरोबर 1. साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा, आता इथे काय वर्ग करायचा आहे, इथे 5/13 त्याचा वर्ग. आणि मग साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 5चा वर्ग 25, 13चा वर्ग 169. आणि त्याप्रमाणे साइन वर्ग थिटा जर आपण काढलं तर 169 ने याला गुणाकार करायचा, 169 वजा 25 आणि भागिले 13, सॉरी 169 साइन वर्ग थिटा. यांची वजाबाकी केली तर 144/169 बरोबर आहे. आणि इकडे आता मी करतो की साइन वर्ग थिटा बरोबर हा कोणाचा वर्ग असेल तर हा असेल 12चा आणि 169 असेल 13चा वर्ग. दोन साईडचे वर्गमूळ काढले, साइन वर्ग सॉरी साइन थिटा बरोबर 12/13 आणि हे असेल आपलं उत्तर. म्हणजे हे आपलं पहिलं उत्तर असेल, हे आपलं दुसरं उत्तर असेल आणि हे आपलं तिसरं, जे आपल्याला आपल्या या गणितामध्ये सांगितलंय हे हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. याप्रमाणे आपल्याला हे उत्तर काढायची आहेत. तर आता पुढे बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की टॅन थिटा, हे पण गणित थोडं मोठंच आहे. टॅन थिटा बरोबर 1 आणि असं असताना आपण या सगळ्यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. तर आपण बघितलं की साइन थिटा आणि टॅन थिटा बघितलं तर आपल्याला इथे उत्तर येतं. पण जेव्हा 3 गोष्टी दिलेल्या असतील तेव्हा 3 पैकी 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, तेव्हा तिसरीची किंमत आपल्याला काढू शकतो. ते ठीक आहे. तर इथे जर बघितलं तर इथे आपल्याला टॅन आणि सेक हे दिसते, म्हणजे आपण या सेकची किंमत इथे काढू शकतो. आपण बघूया की टॅन थिटा बरोबर जर 1 असेल तर आपण त्यानुसार इथे टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा ही किंमत काढूयात. आता इथे टॅनची किंमत 1, 1चा वर्ग अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. ठीक आहे. 1चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 1 2 येतं, सेक वर्ग थिटा. आणि मग इकडचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला ते इकडे द्यावं लागतं, म्हणजेच सेक वर्ग थिटा, सॉरी सेक थिटा हे आलं वर्गमुळात 2. म्हणजे आपण त्याला असं लिहून घेऊयात, सेक थिटा बरोबर वर्गमुळात 2. 4 पैकी एक किंमत आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर सेक थिटा आणि त्याच्यावरनं आपण काढू शकतो कॉस थिटा. ठीक आहे. तर कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. तर हे उत्तर करताना आपल्याला कॉस थिटा बरोबर 1 भागिले, किंवा आपण डायरेक्टच लिहिलं तरी हरकत नाही, 1/1 वर्गमुळात 2 हे आलं आपलं दुसरं उत्तर. त्यानंतर कॉस वरनं आपल्याला आपण काय करू शकतो, साईनचं उत्तर काढू शकतो या सूत्रावरनं. अतिशय सोपं आहे की साइन साइन वर्ग थिटा अधिक कॉस
वर्ग थिटा बरोबर 1 आणि मग साइन वर्ग थिटा अधिक 1/√2 यांचा वर्ग बरोबर 1 साइन वर्ग थिटा बरोबर अधिक 1 चा वर्ग 1 वर्गमूळात 2 चा वर्ग 2 बरोबर 1 साइन वर्ग थिटा बरोबर 1 आणि हा जो 1/1 आहे तो इकडे अधिक आहे, तो इकडे गेल्यानंतर वजा होईल, वजा 1/2. इथे साइन वर्ग थिटा बरोबर एकातून अर्धा 1/2 म्हणजे अर्धा गेला तर राहिला अर्धा आणि मग साइन इकडे ठेवलं, वर्ग साइनचा वर्ग इकडे आपल्याला काढायचा आहे, तर इकडचा जर वर्ग काढला आपण इकडचा थिटा ठेवला, वर्ग काढला, तर इकडे आपल्याला वर्गमूळ टाकावं लागेल 1/√2 आणि मग साइन थिटा बरोबर 1/√2 हे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं सेक थिटा इकडे काढलंय, कोस काढलं आणि साइन काढलंय. आता साइन वरनं आपल्याला कोसेक काढायचं आहे, म्हणजे हे सूत्र वापरावं लागेल की कॉसेक थिटा बरोबर 1/sin थिटा आणि मग कोसेक थिटा बरोबर 1/sin म्हणजे किती, तर आपण आता इथे अपूर्णांकामध्ये आल्यामुळे आपण जर 1/sin थिटा असं लिहूयात आणि मग 1/1/√2 असं करूयात आणि मग 1 गुणिले हे भागिले चिन्ह जर आपण गुणिले केलं की आपण हे उलट लिहितो 2/√1 आणि मग एकाने गुणलं काय किंवा भागलं काय, उत्तर तर √2च राहणार आहे. म्हणजे हे आलं कोसेक थिटा. आपल्याला 4 उत्तर जी हवी होती ती मिळालेली आहेत. आता याच्यामध्ये आपण ही उत्तर टाकूयात, बघूयात. आपण आता ते सुरुवात करूया की साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. तर याचं उत्तर काढण्यासाठी साइनचं उत्तर किती काढलं आपण, तर बघा इथे साइनचं उत्तर काढलं 1/2 तर 1/2 अधिक कॉसचं उत्तर किती काढलं आपण, कॉसचं उत्तर इथे काढलं 1/2 तर अधिक 1/2 आणि मग इथे सेकचं उत्तर काढलंय √2 तर इथे लिहूया √2 अधिक कोसेकचं उत्तर किती काढलंय, कोसेकचं उत्तर √2 आलंय तर इथे लिहा √2. आता इथे काय करूयात, यांची बेरीज करायची आहे आणि बेरीज करताना छेद समान असेल तर आपण तो बेरीज करू शकतो. छेद समान असेल तो एकदाच लिहायचा, बेरीज असेल तर 1+1 असं आपण करू शकतो आणि इथे पण √2 2 असं उत्तर मिळेल. मग आता इथे हे 1+1 2 छेद √2 आणि भागिले आपण बघूयात भागिले किती आहे 2/2 असं आपल्याला लिहिता येईल. आता बघा पुढे आपल्याला बघायचंय की 2/2 यांना जर आपण इकडे भागल्याचे चिन्ह गुणिले केलं 1/2 असं लिहू शकतो आणि मग हे 2 आणि हे 2 गेले तर इथे 1/2 गुणिले √2 असं उत्तर येईल आणि मग 1 गुणिले √2 गेले तर उत्तर 2. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर 1/2 हे उत्तर आपण काढलेलं आहे. तर ते सगळ्यांना काही समजलं नसेल तर आपण कमेंट करून मला विचारू शकता, इथे आपल्याला मार्गदर्शन करेन. हा जो नंबर दिलाय व्हॉट्सअप नंबर, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, त्यावरती मी तुम्हाला रिप्लाय देईन. हा जो व्हॉट्सअप नंबर आहे आपला, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन आणि तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. तर आपण आज इथेच थांबूयात. या व्हिडिओमध्ये आपण 6.1 जो आहे त्याच्यामधला पहिला पार्ट जो होता प्रश्न क्रमांक 1 तो आपण घेतला आहे. यानंतर पुढचा जो आहे सिद्ध करा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तत्पूर्वी आपण इथेच थांबूयात. आपल्या या स्वरूपा अकॅडमी चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि
शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.